पुण्यातल्या हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर एक बॉम्ब सदृश वस्तू आढळली। बॉम्ब सदृश वस्तूमध्ये 7.30 असा टायमर सेट केला होता। मोकळ्या मैदानात नेऊन ही वस्तू निकामी करण्यात आली आहे। तर रात्री उशिरापर्यंत पोलिसांची या ठिकाणी कारवाई सुरू होती। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आरोपींचा शोध घेतला जातोय। आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? पुण्यातल्या हडपसरमध्ये या ठिकाणी ही बॉम्ब सदृश वस्तू ठेवण्यात आल्याची माहिती आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? मोहिनी, आपल्याला माहिती आहे की रात्री उशिरापर्यंत पुणे पोलिसांची कारवाई जी आहे ती सुरू होती आणि बॉम्ब सदृश वस्तू जी आहे ती रात्रीच निकामी करण्यात आलेली आहे। मात्र हॉस्पिटल सारख्या संवेदनशील परिसरामध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू जी आहे ती ठेवण्यात आलेली होती आणि त्या वस्तूमध्ये आपण पाहतोय की 7.30 असा टायमर जो आहे तो सेट केलेला होता। याचा नक्की अर्थ काय काढायचा यावरती आता पुणे पोलीस जे आहे ते रात्रीपासून तपास करत होते। मात्र रात्रीची वस्तू जी आहे ती निकामी करण्यात आलेली आहे। आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथकं तयार केलेली आहेत, गुन्हे शाखेची पथकं आहेत, त्याचबरोबर एटीएसचं पथक जे आहे ते सुद्धा रात्री हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल झालेलं होतं। मात्र रात्रीपासूनच हॉस्पिटलच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। जर कदाचित अनुचित घटना घडली असती तर मग काय, हा एक सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र रात्रीपासूनच पुणे पोलिसांची टीम जी आहे ती घटनास्थळावरती होती। स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार तातडीने घटनास्थळावरती दाखल झालेले होते। रात्रीच पोलिसांकडून ही बॉम्ब सदृश वस्तू जी आहे ती निकामी करण्यात आलेली आहे। मात्र या वस्तूमध्ये आपण पाहतोय की 7.30 असा टायमर जो आहे तो सेट केलेला होता। ही नक्की वस्तू कोणी आणली याचा आरोपीचा शोध जो आहे तो घेतला जातोय। सीसीटीव्हीच्या माध्यमातून या आरोपीला सध्या शोधण्याचे प्रयत्न जे आहे ते पुणे पोलिसांकडून केले जात आहेत। हा आरोपी खरं तर ताब्यामध्ये येतो काही पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही घटना अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल की हॉस्पिटल सारख्या संवेदनशील परिसरामध्ये बॉम्ब सदृश वस्तू जी आहे ती ठेवण्यात आली, रात्री पोलिसांनी जी आहे ती निकामी केलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।